नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर मी आले इकडं मुंबईला. मुंबई म्हणजे विरारला. आता विरारला कसं हे मुंबईच्या बाहेर पडतं आणि लांब पण आहे ना. मग जसं मी आता VRS घेतला तसं मुलगी म्हणते ये मम्मी ये, मग आतनं जायचं. तिला यायला होत नाही तिच्या मुलगीची स्कूलमुळं, आणि मुलगी लहान असल्यामुळं तिला पण कुठं हलता येत नाही. तर असं असतं आईवडिलांचं. आणि मग या म्हणतायत तर आपण पण नाही म्हणणं काही योग्य वाटत नाही. कारण आम्ही पण नोकरीला असल्यामुळं लहानपणी मुलांच्या सोबत राहण्याचे प्रसंग फार कमी आले. जेव्हा ती लहान होती तेव्हा आम्ही पळत होतो. जेव्हा ती जराशी मोठी झाली, शाळेला जायला लागली, तेव्हा ती पळायला लागली. म्हणजे त्यांच्या आमच्या सुट्ट्या अशा कधीतरी एकत्र असायच्या. नाहीतर ते रयत शिक्षण संस्थेत असल्यामुळं त्यांना सुट्ट्या, त्यांचं आमचं शेड्यूल फार वेगळं असायचं. तर असो, तर त्या निमित्तानं म्हटलं चला जाऊया आपण पोरीकडं. मग इकडं आले की इथं निवांत आपलं राहायचं, तिच्याशी बोलायचं, चालायचं, तिला काहीतरी करून घालायचं. ते म्हणजे आमच्या नातीला पण चांगलं वाटतं. ती पण अजून लहान आहे तरी पण म्हणजे मुलांना कसं वाटतं आईने यावं राहावं. मग यायचं, ये म्हणून फोन केला की आपलं निघून यायचं. तर काय झालं, मी इथं माझ्याकडे कसं होतं आहे, आमच्या इकडं म्हणजे ग्रामीण भाग असल्यामुळं काय होतं, तुम्ही ऑनलाईन जे मागवाल ते तुमचं फ्लिपकार्टवरचं इकडं काय येत नाही, ब्लिंकिटवरचं काय येत नाही. हिच्याकडे आले की मी काय नाही काय मागवून घेत असते, असं करत असते. तर मी इथं आल्यावर एक कुर्ती मागवलेली ह्याच्यावरती घालायला, आपलं लेगिज म्हणा, प्लाझो म्हणा, त्यावरती म्हटलं घालायला येईल म्हणून मी कुर्ती मागवून घेतलेली ऑनलाईन. आणि इकडं येतं पण लवकर. आमच्याकडे मिशोशिवाय ऑप्शन नाही, ते पण 8 दिवस थांबावं लागतं. मग कोल्हापूरला, मग प्रॉपर कोल्हापुरात येत असेल काय मला माहीत नाही. तर या कलरची मग मी मागवलेली, कॉटनची, कसं गरम होतं म्हणून. तर म्हटलं चला, तर आज प्रकट दिन आहे ना स्वामींचा, तर मग आली. आणि मग म्हटलं नंतर घालू आपण जाऊन बाहेर तर जाताना, म्हणून मागवून घेतली. जनरली कसं होतं, घरात असल्यावर गप्पांचा व्हिडिओ जास्त असतो आणि मग कामाच्या नादात काय तर करत असताना. आता गावाकडं असलं की गोष्ट वेगळी असते. गावाकडे इकडं फिर तिकडं फिर, तिथं लोक असतात, गप्पा मारायला कोण ना कोणी येत असतं. जरी आमचं घर एका बाजूला असलं तरी देखील माणसांचा वावर असतोच असतो. आजूबाजूला शेत, समोर रस्ता, त्यामुळं लोक असतात. तर मला आपल्या गजानन दादांनी विचारलेलं की मॅडम मुंबईला आलाय काय, तर हां आले मी विरारला इकडं मुलगीकडं, आणि राहणार आहे अजून, म्हणजे सोमवार मंगळवारपर्यंत तरी मी आहेच इथं. आणि दुपारी मी लाईव्हला हे केलं, म्हणजे म्हटलं बघूया आपल्याला, कारण ॲफिलिएट मार्केटिंगचं जर आपल्याला पुढं काय करायचं असेल तर आपण लाईव्ह काही गोष्टी दाखवतो. तर त्याकरता मला लाईव्ह घ्यायची होती. मी सहजच चालू करून बघितलं, म्हणजे ऑप्शन आपल्याला लक्षात काय आहे का, मी थोडीफार घेतलेले लाईव्ह. तर म्हणून मग मी हे केलं, चालू केली. मग 2-3 मिनटं कोण आलं नाही मला, म्हणजे दुपारची वेळ असते, कोण झोपलेलं असतं, कोण ऑफिसला गेलेलं असतं. संध्याकाळी म्हटलं बघूया घेऊया. तर मी सुरू करणार आहे लाईव्ह, पण जास्त वेळ घेणार नाही, 5च मिनटाची घेणार. 5 मिनटात आपण भेटू, बोलू. तर आज मी प्रकट दिन होता आणि आता घरात बसून काय करायचं, इकडं तिकडं फिरा. मुंबईचं वातावरण आणि आमचं ते काय मेळ खात नाही. आम्ही कसे म्हणजे एकदमच मुंबईत मी फारशी अगोदर पण कधी जास्त येतच नव्हते. मुलगीच्यामुळं यायला लागतं. पण तिकडून आमच्या दारातून गाडीत बसलं की शेवटचा स्टॉप हा विरारचाच आहे यांचा. हे विरार ईस्टला राहतात लोक. मग इतका म्हणजे हे होतं, प्रवास नको वाटतो, असं होऊन जातं. तर मग मी इथं राहणार आणि 4 दिवस दादा, आणि मग मी जाणार परत लवकर. आता तीच येईल सुट्टीला मुलगी. तर अशा प्रकारे आज मी म्हटलं घेऊया व्हिडिओमध्ये सांगूया हे आहे म्हणून. आणि आता कसं होतं आहे, आपण यूट्यूबवर तरी आपला फोन नंबर वगैरे देऊ शकत नाही, शेअर करू शकत नाही, असं होतं आहे ना. तर मग बघूया, तुमचा जर ह्याच्या काय कमेंट बॉक्समध्ये काय च्या थ्रू जर तुम्हाला काय कॉन्टॅक्ट झाला तर ठीक आहे, चांगलीच गोष्ट आहे. आम्हाला पण तुम्हाला भेटायनंतर
आनंदच होणार आहे, त्यात काही विषयच नाही. आणि बघूया मग आता कसं कसं होतं ते. हे सगळं आपलं काहीतरी काम असतं, काहीतरी मॅनेज असतं, करायचं असतं, अशा प्रकारे असतं, बाकी काही नाही. भेटायचं म्हटलं तर नक्की भेटू शकतो. जर तर मी काही वेळासाठी बाहेर पण गेले होते, तो पण व्हिडिओ ह्या व्हिडिओला अटॅच करते, ॲड करते आहे याच्यासोबत. आज प्रकट दिनाच्या निमित्तानं मी गेले बाहेर. मी काय कुठं स्वामींच्या मंदिरात वगैरे गेले नव्हते. परवाच मी सोलापूरला गेले होते, तेव्हा इकडे येताना मी सोलापूरलाच गेले. ते येताना अक्कलकोटला वहिनींना सांगितलं की लगेच नेऊन दर्शन घडवून आणतात. मग तिथं जाऊन मी अक्कलकोटला दर्शन पण घेऊन आले. त्यामुळं आज कुठं इथं गेले नाही, इथलं मला काय माहिती पण नाही. तर पण मी एक काम केलं, ते गाईला चारा वगैरे घालतात ना लोक, त्या ठिकाणी गेले होते. आणि तिथं मी थोडंसं एक 1-1.5 मिनिटाचा व्हिडिओ घेतला, तो पण या व्हिडिओच्यासोबत ॲड करते. तर तो पण बघा याच्यासोबत. 1 मिनिट. मारती नाही ना? फोटो घ्यायला लागले. भाभी इधर देखो भाभी. अरे आप इधर देखो, देखा ही नहीं, डर गए क्या?